राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना साथ दिली। त्यामुळे रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात होता। आता खासदार सुनील तटकरेंच्या विरोधात शरद पवारांनी पॉवरफुल खेळी करत सुनील तटकरेंचेच भाऊ असलेले अनिल तटकरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून सुनील तटकरे यांची रायगडमधून उमेदवारी निश्चित मानली जात होती, तर सुनील तटकरे यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून अनिल तटकरे यांना मोठी ताकद देण्यात आली। त्यामुळे येत्या काळात रायगडचं राजकारण तापणार तर आहेच, पण दोन भावांमध्ये लढत बघायला मिळणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते पत्र देत अनिल दत्तात्रय तटकरे यांची पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। तटकरे कुटुंबियांमध्ये 2019 मध्ये काही मतभेद झाले होते, पण शरद पवार यांच्या मध्यस्थीमुळे त्यांच्यातील वाद मिटला होता। मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना साथ दिली, तर अनिल तटकरे यांनी शरद पवारांना साथ दिली। आता अनिल तटकरेंना पक्षात मोठी जबाबदारी देण्यात आल्यामुळे आगामी काळात सुनील तटकरे आणि अनिल तटकरे यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे या दोन्ही भावांमध्ये जर लढत झाली तर कोणत्या तटकरेंचा फॅक्टर येत्या काळात रायगडमध्ये दिसून येणार, याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। सरकारनं मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।